हा कुठच्या धर्माबिर्माचा विषय नाहीये. जे पोलीस अधिकारी, जे कॉन्स्टेबल्स होते, ज्या माझ्या भगिनी होत्या, महिला, ते माझे सगळे मराठी बांधव होते, माझ्या सगळ्या मराठी भगिनी होत्या. त्यांच्यासाठी म्हणून मी आज रस्त्यावरती इथे आलोय. त्या दिवशीचा मोर्चा मुसलमानांनी काढला आणि त्यांचा निषेध मोर्चा म्हणून मी आज इथे काढला. लगेच हिंदुत्वाकडे. मला फक्त या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म. तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला. या महाराष्ट्र धर्माच्या आडवं कोणी यायचं नाही, याच्या वाट्याला कोणी जायचं नाही. आणि हा आजचा जो मोर्चा आहे, हा मोर्चा फक्त सर्व पोलिसांचं मनोधैर्य फक्त वाढवण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्याचबरोबर हे आपले प्रसार माध्यम इथे सगळे आहेत, यांच्या ज्यांच्या गाड्या फोडल्या, त्या सगळ्या काय जाळल्या, ज्या फोटोग्राफर्सना मारले, त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठीचा हा आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे. ते आमचे आर पाटील, कायदा सुव्यवस्था जो बिघडवेल त्याला आम्ही बघून घेऊ. अरे मग त्या दिवशी काय घातलं होतं, शेपूट? त्या दिवशी आमच्या बाळा नांदगावकरांना फोन करतात आणि सांगतात काय काय बाळा, मी तरी काय करणार, मी काय दांडुका घेऊन उभं राहायला पाहिजे होतं का तिकडे? एक बाउंड्री लाईन असते, एक सीमारेषा असते. आम्ही कधी आजपर्यंत सीमारेषा ओलांडली नाही, कधी ओलांडणार पण नाही. पोलिसांवर हात नाही टाकायचा. उद्या तुम्ही पोलिसांचं मानसिक खच्चीकरण केल्यानंतर सर्वसामान्य माणसाने जायचं कोणाकडे? कुठे जायचं? उद्या पोलिसही म्हणतील बाबा आम्हाला नको झंझट, नको, तुम्हाला काय करायचं ते करा. हे असं काय राज्य चालतं? आणि हे पोलीस कमिशनर अरूप पटनाईक तिथे जे गुन्हेगार पकडले होते, त्या गुन्हेगारांना ज्याला पकडल्यानंतर तिथल्या डीसीपीला सांगतात बास्टर त्याला सोडून दे. गुन्हेगारांना सोडायला सांगता तुम्ही? आमच्या पोलीस भगिनींवरती जे अत्याचार झाले, या तिथेच आतमध्ये खेचून खेचून मारले त्यांना. हे सगळे जण आमचे मराठी पोलीस कॉन्स्टेबल सगळे मार खात आहेत, आदेश नाही. आणि इथे ज्यावेळेला पोलीस आदेशाची वाट पाहत होते, फायरिंग नको किमान आम्हाला लाठीचार्जचे तरी आदेश द्या, त्यावेळेला काही बोललं नाही. आणि ज्या वेळेला आमचेच पोलीस, ज्या वेळेला अधिकारी, ज्या वेळेला त्या आरोपींना पकडत होते, त्या गुन्हेगारांना पकडत होते, त्यांना तुम्ही बास्टर्ड म्हणून शिव्या देता? पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करता तुम्ही? हे यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही. मी आर पाटील, अरूप पटनाईक, मला फक्त यांना एवढंच सांगायचं या गोष्टीचं, थोडीशी जर लाज उरली असेल ना, थोडीशी, तर स्वतःहून राजीनामे देऊन मोकळे व्हा. थोडीशी जरी लाज उरली असेल तर. त्या दिवशीच्या सगळ्या घटना घडल्यानंतर हा पासपोर्ट सापडलाय बांगलादेशचा, या इथेच सापडलाय. सिंगल एंट्री पासपोर्ट आहे. म्हणजे फक्त भारतात येण्यासाठी, जाण्यासाठी नाही, आणि जाताना येऊन फेकून दिलेत. हे असले असंख्य लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. यांची हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. योगायोग कसला योगायोग? 92ला ज्यावेळेला बाबरी मशीद पडली, ती बाबरी मशीद पडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया कुठे उमटली? मुंबईत.
अख्ख्या देशभर कुठे प्रतिक्रिया उमटली नाही त्याची, मुंबईमध्ये उमटली. परवा दिवशीचा देखील यावेळेला इथे जो 11 तारखेला मोर्चा झाला, तो मोर्चा इथे झाल्यानंतर जो काही धुडगूस घातला गेला, तो धुडगूस घातल्यानंतर परत जो मोर्चा झाला तो लखनौमध्ये झाला, उत्तर प्रदेशमध्ये झाला. ती एक घटना ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याची रिॲक्शन मुंबईमध्ये आली, ही मुंबईमध्ये घडलेली रिॲक्शन ह्याची रिॲक्शन परत लखनौमध्ये आली. भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत काय? याचं कारण हे सगळे तिथून येत आहे. इथे त्या अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये जे काही पाकिस्तान्यांचे आणि बांगलादेशांच्या, त्या बिहारमध्ये आणि त्या झारखंडमध्ये जे अड्डे झालेत ना, ते रोज ट्रेन भरभरून इथे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांचे जे मोहल्ले आणि अड्डे उभे राहत आहेत ना, याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला. नाही तर मला सांगा, तो अबू आझमी 2-2 मतदारसंघातनं महाराष्ट्रात निवडून येतो. 2-2 मतदारसंघातनं महाराष्ट्रातल्या कुठच्या राज्यकर्त्यांनी, कुठच्याही नेत्याने महाराष्ट्रातल्या 2 मतदारसंघामध्ये निवडून यावं? हे मुंबई पोलीस कमिशनर जे त्यांचे फेवरेट एक ढोबळे, त्या दिवशी हॉकी स्टिक घेऊन कुठच्या तरी कुठच्या ज्यूस सेंटर, ज्यूस सेंटरमध्ये गेले, कुठेतरी अमर ज्यूस सेंटर. काही जागा आहे का हॉकी घेऊन जायची? बायका पोरांना घेऊन गेलो समजू शकतो. हॉकी घेऊन जाता आणि निर्दोष लोकांना तिकडे हॉकीने तुडवता आणि सांगायचं काय, वर तिथे ड्रग्ज सापडले, मग बंद का नाही केलं ते? आणि हे मूर्ख तुमचे पोलीस कमिशनर, तो आरूप पटनाईक, काय सांगतायत? हॉकी खेळायला गेले होते, जाता जाता तिकडे गेले. उद्या कोणतरी हनीमूनला गेला असेल, मग काय जाता जाता तसाच जातो काय?